अपनी जिंदगी चाहे कितनी भी बेरंग हो, लेकिन टरबूज नेहमी लाल रंगाचेच पाहिजे। नमस्कार, मी आपला लाडका रामू। भूखे भेड़ी की तरह हमारे ये साथीदार टरबूज पर हमला करते हैं। देखो, तुमच्या माहितीसाठी सांगून देतो, आमच्यापैकी एकही जणाने ब्रश केलं नव्हतं, परंतु फुकटाचं खायला भेटलं म्हणून खाऊन घेतो। तुम्ही सिटीमध्ये गेले की लोक तुम्हाला एक ग्लास पाणी द्यायला सुद्धा मागे पुढे करतात, परंतु आपल्या शेतकरी राजाचे मन किती मोठे आहेत बघा तुम्ही। ते आम्हाला दररोज 7 ते 8 टरबूज खायला देतात, ते पण आपल्या सर्व सदस्यांना। हमारे बीच एक अजीब जानवर बैठा था जो खाऊन खाऊन हत्ती सारखा होऊन गेला होता। मुझे लगता है कई वर्षों से ये प्राणी भूखा था, देखिए कैसे खाने लगा हो। जोपर्यंत आम्ही एक खायचो तोपर्यंत तो 2 खाऊन संपून टाकायचं। आमच्या गणपती बाप्पा सारखं वाढलेलं पोट आणि हत्ती सारखं शरीर कमी व्हायला पाहिजे म्हणून आम्ही रनिंग आणि व्यायाम करायला आलो होतो, परंतु सकाळ सकाळी असं खाल्लो तर कसं होईल। तुम्ही त्याची खाण्याची स्पीड बघू शकतात, ऐसे खा रहा था जैसे 4 दिन से कोई सांड भूखा था। आपल्या सर्व सदस्यांना खायला पुरेल एवढं टरबूज एका शेतकऱ्याने आम्हाला दिलं होतं आणि ते दररोज देतात। मंडळ त्यांचे खूप खूप आभारी आहेत। त्या शेतकऱ्याच्या मोठ्या मनासाठी एक लाईक तर होऊन जाऊ द्या, आणि हा टरबूज खातात की नाही ते कमेंट करून नक्की सांगा, आणि आपल्या लाडक्या रामूला फॉलो करायचं विसरू नका। धन्यवाद।